त्या परमेश्वराच्या मनात असेल ना, तो आपोआप वारी घडवतो. मग काका हरवल्याच्या निमित्ताने ही आळंदीची वारी घडलेली असू दे अथवा ही आजची वारी घडलेली असू दे. तर आजच्या वारीचं निमित्त काय तर सांगतो रामकृष्णरी मंडळी. सकाळ सकाळी वातावरण एकच नंबर होतं. आम्ही मस्त CNG वगैरे भरून निघालो या त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला. आता आमची आई आणि काकी ही गेलेल्या दिंडीमध्ये पायी पायी त्र्यंबकेश्वरला. आता त्यांना आणायचं होतं. आजचा होता एकादशीचा दिवस. एकादशीच्या दिवशी येत नाही, परंतु काही घरी प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे त्यांना यायचं होतं. खूप सारी लोकं त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत होती. ज्याला जसं जमेल तसे ते येत होते. खूप साऱ्या दिंड्यासुद्धा येत होत्या. गर्दी खूपच होती. सगळ्यात पहिल्यांदा आपण गेलो, आपली गाडी पार्किंगला लावली आणि त्यानंतर त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आपल्याला जायचं होतं. तिकडे खूप सारी गर्दी होती. म्हटलं की मुखदर्शन होणार नाही, आपण कळस दर्शन घेऊ म्हणून उत्तर प्रवेशद्वारापर्यंत गेलो आणि मग तिकडनंच दर्शन घेतलं. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आणि मलाही दूध पिलं नाही, असं कधी होणार नाही. ते पिलो आणि त्यानंतर लगेचच निघालो आम्ही निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी. इकडे खूप सारी गर्दी होती. इकडेही बाहेरून दर्शन घेतलं आणि आपल्याला वारीमध्ये आपले अण्णासुद्धा भेटले. ते सगळे ऑल फॅमिली आलेली. त्यानंतर लगेचच आईला आणि काकीला घेतलं. त्या निलगिरी पर्वतावर त्यांची दिंडी थांबते आणि आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. आता पूर्ण फिरून खूप सारी भूक लागलेली, म्हणून मामाच्या धाब्यावर येताना इकडे जेवण केलं आणि लगेच जेवण आपल्या जिममध्ये वर्कआउटला सुरुवात केली. असं तर आजचा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.